तुम्ही पण सारखंच पालकाचा गरगटा खाऊन कंटाळत का? चला तर मग आज मी तुम्हाला दाखवते पालकाची नवीन रेसिपी। आपल्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य थोडंसं तेल, थोडंसं खोबरं, थोडीशी शेंगदाणे आणि एक कांदा घेतलेला आहे मी। आणि इकडे आपला पालक धुवून ठेवलेला आहे, नंतर बारीक चिरून घ्यायचा। चला आता सर्वात आधी कांदा उभा कट करून घेऊया। कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे कसंही कट केला तरी चालेल। कांदा कट करून झाला, आता एक एक करून साहित्य भाजून घेऊया। पॅन गरम झालेला आहे, आता सर्वात आधी शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे आपले भाजत आलेले आहेत, आता मी एका प्लेट मध्ये काढून घेते। आता खोबरे भाजून घेते। खोबरे थोडेसे लाल होईपर्यंतच भाजायचे, जास्त लाल होईपर्यंत नाही भाजायचे, भाजीला तशी टेस्ट येत नाही लय भाजल्यानंतर। खोबरे लवकर भाजावं म्हणून थोडंसं तेल टाकते। खोबरं थोडंसं लालसर भाजून झालंय, आता मी काढून घेते। आता तीळ भाजून घेऊया। पॅन खूप गरम असल्यामुळे तीळ पटपट भाजून होईल। तीळ भाजून झालंय, तेही एका वाटीमध्ये काढून घेते। आता कांदा भाजून घेऊया। तीळ तुम्ही बिना तेलाचंही भाजू शकता, असं कंपल्सरी काही नाही की तुम्ही तेलातच भाजावं। कांदा मी बिना तेलाचाच भाजून घेते। तेल टाकल्यानंतर कांदा भाजायला थोडा वेळ लागतो, बिना तेलाचा लवकर भाजला जातो, म्हणून मी अजिबात तेल टाकलेलं नाही। कांदा आपल्याला एकदम असा ब्राऊन भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजून झालेला आहे, कांदा गार होईपर्यंत शेंगदाण्याची टरफली काढून घेऊया। आता पालक धुवून घेतलेला चिरून घेऊया, एकदम बारीक कट करून घ्यायचा। भाजून घेतलेले खोबरे, तीळ आणि टरफल काढून घेतलेले शेंगदाणे हे सर्व बारीक करून घ्यायचं आधी, नंतर आपण सेपरेट कांदा बारीक करून घ्यायचा। आता हे एका वाटीत काढून घेते। आता कांदा हे मिक्सर मधून बारीक करून घेऊ। मी कांदा कमी घेतलाय कारण मला कांदा आवडत नाही, तुम्ही 2 घेऊ शकता एकच्या ऐवजी। थोडेसे जिरे, जिरे तडतरल्यानंतर बारीक केलेला कांदा टाकू।
आता हे तेलामध्ये थोडंसं भाजून घेऊ. 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट हे तेलात भाजून घेऊ. वाटण टाकून घेऊ. हेही तेलात चांगलं भाजूया. दोन 3 मिनिटं मंद आचेवर असं सतत हलवत राहायचे, जेणेकरून खाली चिटकणार नाही आणि मसालाही चांगला भाजला जाईल आपला. थोडीशी हळद, 1 चमचा लाल तिखट, 1.5 चमचे काळा तिखट, 1 चमचा धना पावडर हे सर्व टाकून मिक्स करून घेऊ. मसाला चांगला भाजावा म्हणून 2 बादली पाणी ओतू. ग्रेव्ही टाईप भाजी करायची आहे म्हणून पाणी जास्त ओतायचं नाही. ग्रेव्ही मला थोडीशी घट्ट वाटते म्हणून मी अजून 1 बादली पाणी ओतते. चवीनुसार मीठ टाकून घेऊ. मसाल्यांचा वास चांगला असा आलेला आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला पालक टाकून घेऊ. मंद आचेवर आता हे 10 मिनिटं शिजवून घ्यायचं. भाजी आपली मस्त शिजलेली आहे. खमंग असा वास येतोय. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली आहे ती. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.